यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 5 जुलैच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना माहित आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले। मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयांनी जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय। अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळी सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू। यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल। ही गोष्ट बरोबर आहे, उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे। आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो। खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे, सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी, त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत। का हो, त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या। त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो। त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही। अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफीच्या पाठीमागे उभा राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हे पण आजच्या ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याच्या टायमाला सांगतो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी तारीख आहे ती फायनली आता जाहीर झालेली आहे। आधी 30 जून ही तारीख सांगण्यात आलेली होती, परंतु यांनी असे सांगितले की अजूनपर्यंत राज्यपालांची त्यावरती सही करण्यात आलेली नव्हती आणि यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्या चुकीच्या पद्धतीच्या होत्या। म्हणजेच आपण बघू शकतो बहुतांशाच्या अटी होत्या त्या अशा होत्या ज्या कारणाने शेतकरी हे अपात्र ठरत होते। यामध्ये काही दुरुस्तीसुद्धा होणार आहे आणि 5 जुलैपासून जी कर्जमाफी आहे ती देखील होणार आहे। 5 जुलैच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यांनी जे पात्रतेच्या निकषामध्ये बसत आहेत त्यांच्या सर्वांच्या खात्यावर हे पैसे जे असणार आहे ते जमा केले जाणार आहे।